शांतता नेहमी मनातूनच येत असते, बाहेर शोधाल तर कुठेही मिळणार नाही. जोपर्यंत आतला संघर्ष शांत होत नाही, बाहेर संघर्ष मोठा असू देत किंवा लहान, तो शांत होऊ शकत नाही. प्रत्येक व्यक्ती मानसिक शांततेच्या शोधात असते. प्रत्येकालाच मनाची शांतता हवी असते, पण ही शांतता मिळणार कुठून? आपण या शांततेच्या शोधात अगदी डोंगर माथ्यावर एखाद्या किनाऱ्यावर जाऊन बसायला देखील विचार करतो. एखादं असं ठिकाण शोधतो जिथे आपल्याला कोणी डिस्टर्ब करणार नाही. पण खरंच असं फक्त एखाद्या शांत ठिकाणी बसून शांतता मिळू शकते का? आपलं मन जर खळबळ करत असेल, ते जर शांत नसेल, तर आपण किती शांत ठिकाणी बसलो, किती ध्यान केलं तरी परिणाम होत नाही. कारण शांतता ही नेहमी आपल्या आतून येत असते, ज्याला इनर पीस असं म्हणतात. हा जो इनर पीस असतो तो आपल्या आतून येत असतो, तो आपल्याला बाहेर कुठेही मिळणार नाही. अनेक जण वेगवेगळ्या शाखांना जॉईन होतात, पण त्यांना सर्वांना फायदा होतो का? नाही. कारण ते त्यांची शांती बाहेर शोधण्याचा प्रयत्न करत असतात. यासाठी ते धडपड करतात, पण आतला संघर्ष, आतला त्रास तो कधी कमी होणार? यासाठी आपण बाहेरच्या गोष्टींकडे लक्ष न देता आपल्या आत डोकावलं पाहिजे. आपल्या आत काय खळबळ चालू आहे, ती फक्त बाहेरच्या वातावरणाने मिळेल की मला काही वेगळं केलं पाहिजे, हे प्रश्न आपल्याला स्वतःला विचारता आले पाहिजेत. नुसतं आजूबाजूचं वातावरण शांत असून काय उपयोग, जर आपल्या आतील समस्यांशी आपण स्वतःच भांडत असू. म्हणून शांतता हवी असेल तर आंतरिक संघर्ष कमी करता आला पाहिजे. आणि यासाठी दरवेळेस शांतमय वातावरण पाहिजे असं नाही, कारण ते तसंच मिळेल असं नाही. पण आपलं मन आपल्याला ताब्यात ठेवता आलं पाहिजे, त्यातूनच ही शांतता पण मिळेल. यासाठी काय करायचं, तर आधी आपलं मन अशांत का आहे हे शोधायचं. त्या प्रसंगात आपण कसे विचार करतो, आपल्या भावनांची तीव्रता, आपलं त्या वेळचं वागणं, यावर विचार करायचा. या विचारांमध्ये काय चुकत आहे, ते कसे बदलायचे यावर विचार करा. त्यासाठी मदत घ्या. अनेक जण विविध भावना अनुभवतात, जसे की राग, चिंता, दुःख. अशा वेळी ती व्यक्ती शांत असली तरी या सर्व भावनांची चिलबिल मनात असते, ती त्यांना आतून शांत ठेवत नाही. मग अशा वेळी एकटंच बसणं, त्या प्रसंगातून बाजूला जाणे, त्यातून तात्पुरतं बरं वाटू शकतं, पण मन त्या प्रसंगात असल्याने आतून माणूस शांत होत नाही. परत असं घडलं तर मी चांगल्या पद्धतीने त्याला कसं सामोरे जाऊ शकते, हे विचार केले तर मन लगेच शांत होईल. आपल्या आजूबाजूला अशी अनेक लोक असतात जी बिकट प्रसंगीसुद्धा अगदी शांतपणे परिस्थिती हाताळतात. त्याच उलट अशी काही लोक असतात ती छोट्या छोट्या गोष्टींनी लगेच डिस्टर्ब होतात, कारण तो प्रसंग नाही तर त्यांचं व्यक्तिमत्व त्यावर परिणाम करत असतं. आपण जर आतून स्थिर असलो तर बाहेरच्या गोष्टींनी तसा पटकन परिणाम होत नाही. म्हणून शांतता शोधा, निर्माण करा, पण आपल्या आत, बाहेर नाही.